नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या विशेष बातम्या. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या 100व्या वार्षिक महासभेत तसेच कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटी परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रसंगी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी देशाला 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोठ्या परिवर्तनाची गरज अधोरेखित केली. नवोन्मेष, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेवर भर देत त्यांनी सांगितले की शिक्षणाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विकसित भारत घडविताना शिक्षण व्यवस्था ही केवळ ज्ञान देणारी नसून समाज परिवर्तनाची ताकद असावी असेही त्यांनी नमूद केले. उद्घाटन सत्राला AIUचे अध्यक्ष डॉक्टर विनय कुमार पाठक, महासचिव डॉक्टर पंकज मित्तल, विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील, प्राचार्य कुलपती डॉक्टर भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉक्टर NJ पवार, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नारनवरे, प्राचार्य कुलगुरू डॉक्टर सोमनाथ पाटील तसेच डॉक्टर स्मिता जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एज्युकेशन या स्मरणिकेचे तसेच इंडियन युनिव्हर्सिटी जर्नल या प्रकाशनाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या परिषदेत देशभरातील कुलगुरू, शिक्षण तज्ज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी झाले असून उच्च शिक्षणातील बदल, संशोधनाची दिशा आणि भविष्यातील शैक्षणिक धोरणांवर व्यापक चर्चा होणार आहे. या ऐतिहासिक महासभेमुळे देशातील विद्यापीठांमध्ये समन्वय वाढून शिक्षण क्षेत्रात नवे धोरणात्मक बदल घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.